नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. भाजप हिंदुत्ववादी देशप्रेमी आहे, हेच मुळात फेक नरेटिव्ह. बांगलादेश पाकिस्तानसोबत मॅच खेळून तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? उद्धव ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका. घाटकोपरमध्ये अनाजी पंत येऊन बडबडून गेले. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार. माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही, धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश धस यांना इशारा. धनंजयच्या वागण्याला कंटाळून आई परळीतून नाथरा गावी गेल्या. एका मुलाखतीत धस यांचा गंभीर आरोप. देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण, पण सरकार अजूनही भावनांशी खेळत आहे. धनंजय मुंडेंना आरोपी करा, त्यांचे 4 महिन्यांचे सीडीआर तपासा, मनोज जरांगेंची मागणी. गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार, सदानंद मोरे यांची भाषणं राज्यभर आयोजित करणार. मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात राज ठाकरेंची माहिती. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर ठेवणार नाही, मेळाव्यातून राज ठाकरेंचा इशारा. नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलेलं, कोण पिणार ते पाणी? आत्ताच कोरोना गेला आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही? मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य. घरी राहून गंगेच्या पाण्याला अस्वच्छ म्हणणं चुकीचं. हे 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे. संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा. आमदार राम कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला. राज ठाकरे भूमिका बदलण्यासाठी बदनाम आहेत. राज ठाकरेंनी गंगा मातेचा अपमान केला. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांची टीका.